नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि सर्वात प्रथम नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा रंग आहे लाल, तर त्या निमित्ताने आपण ही लाल रंगाची रेसिपी बनवतोय। तर जे लाल रंगाचं दिसत होतं ते रोज सिरप बनवलंय मी, जे माझ्या बाल्कनीमध्ये लाल कलरचं गुलाब छान फुललं होतं तेच कट करून घेतलंय मी आणि त्याच्यापासून मी रोज सिरप बनवणार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त गुलाब आहे, म्हणजे त्याचा रंग एकदम जसा आपल्याला लाल असा हवा आहे ना तसा आहे, म्हणजे जेणेकरून त्या सिरपला एकदम नॅचरली रेड कलर येईल। आणि बऱ्यापैकी पाकळी आहे ती सुद्धा मोठी आहे, तर सगळ्या पाकळ्या आहेत त्या मी व्यवस्थित अशा काढून घेतलेत। लास्टच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही बघू शकता व्यवस्थित काढून घेतलेत। त्यातील जी पिवळे कलरचे दाणे आहेत ना ते न घेता आपल्याला पाकळ्या अशा व्यवस्थित वेगळ्या करून घ्यायचे आहेत। जरी एक गुलाब असला ना तरी त्याच्या भरपूर अशा पाकळ्या निघाल्या होत्या, त्यामुळे आपल्या रेसिपीसाठी सफिशियंट असं रोज सिरप बनून जाईल। तर इथे सर्वप्रथम सगळ्या पाकळ्या आहेत ना त्या मी स्वच्छ पाण्यातून व्यवस्थित अशा धुवून घेतलेल्या आहेत। आणि आता एक सॉस पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये 1 कप सारखं पाणी घातलंय मी, कारण एक मोठ्या आकाराचं गुलाब त्याच्यासाठी 1 कप पाणी असं मेजरमेंट तुम्ही ठेवू शकता। तर आता याच्यामध्ये सगळ्या पाकळ्या घातल्यात आणि सॉसपॅन गॅसवर ठेवून आपण गॅस लावून याला छान उकळवून घ्यायचंय। चमच्याच्या साहाय्याने सगळ्या पाकळ्या पाण्यामध्ये डिप करत आपल्याला जवळजवळ जेवढं पाणी आपण घेतलंय ना त्याचं 0.5% आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचंय। तर बघू शकता बऱ्यापैकी 4-5 मिनिटं झाली होती आणि पाकळ्यांनी आपला कलर सोडलेला आहे आणि फिक्या झालेल्या आहेत पाकळ्या। इथपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचंय। तिथे मी गॅस आहे तो बंद केलाय आणि त्यातील पाकळ्या आहेत ना त्या आपल्याला अशा वेगळ्या करायच्या आहेत, म्हणजे मी चमच्यानेच अशा वेगळ्या केल्यात। तुम्हाला हवं तर तुम्ही गाळणीने गाळून घेतलात ना तरी चालेल। इथे पाण्याला बघू शकता मस्त असा लाल बुंद कलर आलेला आहे। आता आपल्याला रोज सिरप बनवण्यासाठी याच्यामध्ये साखर घालायची आहे गोडवा येण्यासाठी। तर 1/2 कप साखर मी इथे घातलेली आहे आणि छान ह्याला पुन्हा आपल्याला गॅस लावून असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे साखरेचा हलका पाक तयार झाला पाहिजे त्या गुलाबाच्या पाण्यामध्ये, म्हणजे रोज सिरप आहे ते मस्त तयार होतं। म्हणजे नुकतं असं त्याने कलर सोडायला सुरुवात केली होती तर त्याचा वास एवढा छान येत होता की आपल्याला कोणत्याही इसेन्सची वगैरे इथे गरज भासणार नाही। जर तुम्ही अगदी फ्रेशने ओरिजिनल फूल घेताय तर इकडे एका साईडला सिरप आहे ते बनत होतं बारीक गॅसवरती, तोपर्यंत मी इथे पनीर घेतलेलं आहे। पनीर आहे ते मी मोजून घेतलं नाही, अंदाजेच घेतलंय, ते आपण नंतर मोजणार आहोत। त्याचे छान असे क्रम्स काढून घेतलेत आणि आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय, कारण आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। मध्ये जे सिरप आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित ते पुढे जाता कामा नये, मध्ये त्याला मिक्स करत राहायचं आहे। तर गॅस म्हणून त्यासाठी मी बारीक ठेवलाय। एका साईडला सिरप होतंय तोपर्यंत इकडे मी रसगुल्ल्याची तयारी करते। जे आपण पनीर क्रम्बल करून घेतलं होतं ना ते व्यवस्थित मोजून घेतलंय, बरोबर अर्धा कप भरलं होतं। तर ते व्यवस्थित मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलंय आणि त्याला पल्स मोडमध्ये जवळजवळ अर्धा मिनिट फिरवून घ्यायचंय। म्हणजे आपण जेव्हा रसगुल्ले करतो ना तेव्हा ते मिश्रण आहे ते मळायला फार वेळ लागतो, तर ते इझिली होऊन जावं म्हणून ही ट्रिक असते। मिक्सरमधून जर तुम्ही फिरवून घेताय ना तर ते मस्त असं स्मूथ होतं आणि त्याच्या गोळ्या आहेत ते क्रॅक फ्री होतात, त्यामुळे ही ट्रिक वापरायची। अगदी कमी वेळामध्ये आपलं भरपूर सारं काम होऊन जातं, नाहीतर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागतात ते पीठ छान मळण्यासाठी। इथे बघू शकता मस्त असं ते एकजीव तयार झालेलं आहे आणि आता याला मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहे, कारण इकडे आपला पाक आहे तो, म्हणजे जे सिरप आहे ते तयार झालेलं आहे। शेवटचा ड्रॉप असा स्ट्रेच होऊन पडला ना, जसं आपण एकतारी पाक करतो ना तसंच याला चेक करायचं आहे, म्हणजे आपलं परफेक्ट असं हे सिरप तयार होतं। कारण बऱ्यापैकी ते असं घट्टसर असलं ना दाटसर तरच ते छान वाटतं। तर इथे मस्त असं परफेक्ट कलरमध्ये रोज सिरप आपलं बनवून तयार झालंय। मी ते गॅस बंद केलाय। आता हे बऱ्यापैकी तुम्हाला रनी कन्सिस्टन्सीमध्ये वाटत असेल, पण जसं ते रूम टेम्परेचरवर येतं ना तेव्हा ते व्यवस्थित असं थिक होतं। तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये याला काढून घेतलंय। मी तुम्हाला जवळून दाखवते किती परफेक्ट असा याला कलर आलेला आहे, जसं मार्केटमध्ये मिळतं अगदी तसं। तर याला मी बाजूला करून ठेवते जेणेकरून ते बऱ्यापैकी थिक व्हावं। आणि इकडे आता आपण जे मिश्रण मिक्सरमधून वाटून घेतलं होतं ना पनीरचं, त्याला आता मळून घ्यायचं आहे। तर त्याआधी याच्यामध्ये चमचाभर सारखं कॉर्नफ्लोअर टाकायचं, म्हणजे छान बाइंडिंग येतं आणि आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे कॉर्नफ्लोअर व्यवस्थित त्या पिठामध्ये म्हणजे पनीरमध्ये छान मिक्स होतं
आता आपण मिक्सरमधून फिरवून घेतलंय, त्यामुळे याला मळायला फार काही वेळ लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनिट छान मळलं ना की ते मस्त असं एकजीव होतं. आता चमच्याच्या साहाय्याने सगळं मिश्रण मी एक साईडला केलंय आणि आता आपल्याला कोणता शेप द्यायचा आहे किंवा कशा आकारात आपल्याला रसगुल्ले तयार करायचे आहेत त्यानुसार ह्याचे इक्वली भाग करून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळे रसगुल्ले आहेत ना ते व्यवस्थित एकसारख्या आकारात तयार होतात. तर मी ते व्यवस्थित असे सगळे त्याचे भाग करून घेतलेत. एकूण 7 भाग झाले होते एकसारख्या आकारात आणि मी ते ओल शेपमध्ये रसगुल्ले बनवते. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल करू शकता, साईज आहे ती लहान मोठी करू शकता तुम्हाला हवं तसं, पण मी ते ओल शेपमध्ये केलेत. आधी व्यवस्थित असा त्याचा गोलसर गोळा करून घेतलाय आणि मग त्याला असा ओल शेप दिलाय. या ट्रिकने केलं ना की त्याला अजिबात क्रॅक जात नाहीत. सगळे व्यवस्थित रसगुल्ले आहेत ना ते एकसारखे व्यवस्थित असे करून घेतलेत मी. आणि जेव्हा आपण भरपूर क्वांटिटीमध्ये करतो ना तेव्हा हे रसगुल्ले तयार करून झाल्यानंतर ओल्या कापडाने याला नक्की झाकून ठेवा. मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये करून तुम्हाला दाखवते, त्यामुळे मी याला यावेळी झाकून ठेवलं नाहीये. सगळे रसगुल्ले आपले करून झालेत. तिकडे आपण पाक तयार करायला घेऊया. तर कोणतंही असं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित फुलायला मदत होते. तर इथे मी 3 कप पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 1 कपापेक्षा कमी साखर घातले. इथे तसं बघायला गेलं तर 1.5 कप साखर असते, पण आपण नंतर याला रोज सिरप सोबत खाणार आहोत त्यामुळे इथे मी साखरेचं प्रमाण आहे ते कमी केलं. आता आपल्याला छान असं याला विरघळवून घ्यायचं आहे आणि पाणी छान खळखळतं उकळतं झालं पाहिजे इथपर्यंत त्याला उकळून घ्यायचं आहे. जर उकळतं नसेल पाणी आणि त्याच्यामध्ये आपण रसगुल्ले सोडलेत ना तर त्याचा शेप आहे तो एकदम चेंज होतो, पटकन ते विस्कटायला लागतात. त्यामुळे पाणी आहे ते उकळतच पाहिजे आणि गॅस आहे तो मोठा ठेवायचा, कारण जसे आपण रसगुल्ले त्याच्यामध्ये घालतो तसं पाण्याचं टेम्परेचर आहे ते कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस मोठा ठेवून हात सांभाळून एक एक करून आपल्याला रसगुल्ला पाण्यामध्ये घालायचा आहे. जसं आपण रसगुल्ले पाण्यामध्ये घालतो ना तसं लगेचच झारा किंवा कोणताही चमचा लावायचा नाही, नाहीतर ते पटकन तुटू शकतात. एकदम नाजूक असतात ते. आणि सगळे रसगुल्ले पाण्यामध्ये घालून झाले की त्यांना आपल्याला कोणत्याही झाकणाने असं झाकून ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. जसे ते पाण्यामध्ये शिजतात ना तर त्यांची साईज एकदम डबल होते, डबलपेक्षाही अधिक होते, तुम्ही बघू शकता. तर आता हलक्या हाताने आपल्याला त्यांना पलटायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा 5 मिनिटं शिजवून द्यायचं आहे. म्हणजे अगदी 15 मिनिटं यांना शिजायला वेळ लागतो. जसं आपण यांना छान शिजवू ना तसे ते मस्त जाळीदार तयार होतात. तर पुन्हा एकदा मी 5 मिनिटं यांना शिजवून गॅस बंद केला होता आणि आता हलक्या हाताने मी ही पाण्यातून काढून घेते. तर तुम्ही बघू शकता मी चमचा असा पसरटवाला घेतलाय, टोकाचा घ्यायचा नाही, नाहीतर मग ते तुटू शकतात, एकदम नाजूक असतात. तर मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते. एकदम मस्त स्पॉन्जी आणि रसरशीत आपले हे रसगुल्ले तयार झालेले आहेत. तसं बघायला गेलं तर हे असेच खाल्ले तरी खूप छान लागतात, पण आपण पाकामध्ये साखर कमी घातली होती त्यामुळे थोडे फिके लागतील जर हे असेच खाल्ले तर. तुम्हाला असंच खायचं असेल तर साखरेचं प्रमाण आहे ते वाढवू शकता. आणि आता आपण जे रोज सिरप करून ठेवलं होतं ना ते बघू शकता रूम टेम्परेचरवरती आलं आहे आणि एकदम मस्त परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये ते आलेलं आहे. तर आता आपण रसगुल्ले आहेत ते या सिरपसोबत सर्व करूया. तर त्यासाठी मी अशी गोल आकाराची प्लेट घेतले आणि जो मधला भाग आहे ना त्याच्यामध्ये मी हे व्यवस्थित असं पोर करून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये आपण रसगुल्ले आहेत ते सर्व करणार आहोत. मस्त असं दिसतंय, कलरफुल आणि रेड आणि व्हाईट यांचं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे ते दिसताना खूप छान दिसतं आणि खाताना तर अप्रतिम लागतं. ज्याला रसगुल्ले खूप आवडतात ना त्याने हे कॉम्बिनेशन एकदा तरी नक्की ट्राय करायचं. त्या व्यक्तीला ते रसगुल्ले आणि आवडायला लागतील एवढं नक्की. तर आता हे मस्त असे रसगुल्ले तयार झालेले आहेत. चमच्याच्या साहाय्याने तुम्ही याला खाण्यासाठी सर्व करू शकता. आणि आजची आपली ही रेसिपी पूर्ण झाली. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.